प्रसाद आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं आपण जरूर पाहताय. बॉलिंग ट्रॅकवर अनुप असणार आहेत आणि अनुपसाठी ऑफर असणार आहे ती ओनर्स कडनं दीपक दादा पाटील आणि अक्षय काले मैत्री फाउंडेशन्सच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 500 बस 500 1000 रुपये. बॉल बॅक ड्राईव्ह इथे आपण पाहिलं बॉल खरं तर मी म्हणेन अंगाचा वेध घेऊन विकेट किपरच्या मागे गेलाय. एक मिळणार आहे. 1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवर आपण जरूर पाहतो अनुपचा पहिला बॉल बॅटमॅन पॅचच्या मध्ये होता. बॅटचा एज लागलाय. एक तर मिळाली आहे. 1 अकाउंट ओपन झालंय. यावेळेला आपण पाहतो लेग ब्रेक केला बॉल वेट वॉच त्यानंतर बॅट फिरवली आहे. 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. एक अतिशय शैलीदार फलंदाज बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते अनिकेत गणेश यांच्याकडनं 3 सलग चौकार लगावले तर अनिकेतसाठी कॅश प्राइज हाऊ मच 500 रुपये. अनिकेतला आपण मागच्या काही 2 सीझन मध्ये स्पर्धेसोबत जोडताना पाहतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी तो झलकताना आपल्याला पाहायला मिळतो. आज ॲज अ क्रिकेटर म्हणून या टीमच्या लिडिंग ला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ॲज अ बॅटर म्हणून त्यांचा रोल महत्त्वाचा असणार आहे. सलामीला आलेत आणि 2 आयकॉन अशी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 2 चॉईस प्लेअर घेऊन मैदानामध्ये खरं तर एक संघ आपल्याला पाहायला मिळते. मागची मॅच फार छान रंगली जिथे आपण पाहिलं की अज्जू नवले यांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा द वे खेळ झाला प्रतिम जबरदस्त. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6. खेळाडूंचा उत्साह वाढत असताना आपण पाहताय पिंक जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये पिंकी प्रॉमिस मला म्हणायचं होतं. पिंकी प्रॉमिस म्हणजे जेव्हा फलंदाज बॅटला पप्पी घेतो तो पिंकी प्रॉमिस. पिंक रिप्रेझेंट्स लव अँड किस रिप्रेझेंट्स लव. विघ्नेश मडवी यांच्याकडनं 2000 रुपये मिळतील जर का कोणत्याही फलंदाजांना अर्धशतक झलकावलं. विघ्नेश मडवी शेट आहेत म्हणजे श्रीमंतांची स्पर्धा आहे. काय ओनर तर आहेतच ते पैशाने तर श्रीमंत आहेत मनानेही श्रीमंत आहेत. 2 बंधू या स्पर्धेसोबत आहेत. एक विघ्नेश मडवी आणि एक हर्षद मडवी. यावेळेला आपण पाहताय फ्लाइट दिले बॉलला सरळ फेकून दिला होता. फलंदाजाला उमगला नाहीये. प्रसाद हा एक जबरदस्त खेळाडू आहे. प्रसादला आपण गेले काही सीझन मध्ये पाहतोय. प्रसादची खेळी प्रसादची फलंदाजी प्रसादचं फिल्डिंगचं खरं तर मी म्हणेन आतला डिसिजन नेहमी आपण पाहतोय. हा व्हाईट बॉल असणार आहे. व्हाईट बॉलने 1 धावसंख्येमध्ये होईल. बरं रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 या आकड्यावर 2 फलंदाज ज्यांच्यामध्ये आहे 2 चांगला संवाद एकमेकांचे ते चांगले मित्र आहेत. क्रिकेट या खेळामध्ये नेहमी आपण पाहतो की एकाच वर्गात शिकलेले अनेक मित्र आपल्याला एकाच टीम मध्ये पाहायला मिळतील. एकाच वर्गात शिकलेले अनेक खेळाडू आपण एकमेकांच्या विरोधातही पाहत असतो. खरं तर हाय टॅप केला बॉल वा व्हाट अ फिल्डिंग मॅग्निफिसंट फिल्डिंग ॲथलेटिसिझम. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले कुमार. अनुप आपण जरूर पाहता शैलेश स्मृती संघाचा एक अप्रतिम खेळाडू आणि प्रसाद सुद्धा अनुप शैलेश स्मृतीचाच एक खेळाडू आहे. त्यामुळे एकमेकांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट स्ट्रेंथ विकनेसेस त्यांना ठाऊक आहे की कोणाकडे कोणतं पोटेन्शियल आहे कोणाकडे कोणते कॅलिबर आहे कोणते फटके सजवणार आहे कोणत्या धाटणीतले चेंडू फेकणार आहेत. त्यामुळे चांगला एकमेकांचा खेळ खरं तर मी म्हणेन अभ्यास करून परिपूर्ण या खेळाला आपण एन्जॉय करत असताना आपण पाहताय. पॅडल करायचं होतं बॉलला. मागच्या मॅचमध्ये खरं तर एक चांगला उलटफेर आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठ्या संघाला नमवलं क्षमवलं आणि क्रिकेटमध्ये हे होत असतं नेहमी आपण पाहिलंय. कधी बांगलादेश टीमनं ऑस्ट्रेलिया संघाला नमवलंय इंग्लंड संघाला नमवलंय कधी भारतीय संघाला सुद्धा नमवलंय. नुकतीच मॅच झाली जिथे जसप्रीत बुमराह नव्हता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराह तसाही नाहीये आणि बुमराह नसताना सुद्धा आपण पाहिलं की भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया संघाला परास्त केलं. एकूण धावसंख्या फक्त 7. चला गोलंदाज लगेच या 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. फ्रेंड ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचे एक मुख्य आयोजन आपण पाहताय. फ्रेंड्स ग्रुप आयोजित नेरूल बॉक्स प्रीमियर लीग 2025 पर्व 3. स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन. पिंक थीम आपण वापरतोय. क्रीडांगणाच्या सभोवताली खरं तर गुलाबी रंगाची खरं तर आच्छादलेली ही बाउंड्री लाईन आपण पाहताय. पडदा बॉल पर जर खरं तर फिरला होता. फिरून बॉल बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल गेलाय बरोबर
अगदी आपण पाहतो मिड ऑन मध्ये फिल्डर आहे तिथे जज करतील, बॉलला फेकून दिलं तोवर मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत आहेत, अनिकेत एक आक्रमक खेळाडू आहे. इथे मात्र चांगलं फिल्डिंग, व्हेरी क्लेवर, व्हेरी क्विक. डोळ्यांवरची नजर, चेंडूला अडवलं, स्वतःला झोकून दिलं. क्रिकेटमधली समर्पकता, एकमेकांना सहाय्य करत असताना रिले फिल्डिंगचा सेटअप आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेटमध्ये एका खेळाडूनं कदाचित चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांना दुसऱ्यांना साथ दिली, बॅकअप दिलं, या गोष्टी क्रिकेटमध्ये सर्रास होत असतात. परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमच्याकडे स्नायूंची लवचिकता असली पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो. जी फ्लेक्झिबिलिटी युवराज सिंगकडे, मोहम्मद केपकडे आपण पाहिली, ब्रेंडन मॅककलमकडे आपण पाहतो. इथे चूक झाली का? सावरलाय, बॅकअप पहा, बॅकअप बद्दल आपण चर्चा करत होतो. चांगली फिल्डिंग, अजून एक धावा ऍड होईल, रनसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 9 या आकड्यावर 9. 3 चेंडू झालेत. पुढे टाकला, यावेळेला चूक झाली आहे. चुकीचा भुर्दंड, फिल्डरचा हात डोक्यावर गेलाय. तो स्वतःला सांगतोय काय घडलं माझ्याकडनं. तुका म्हणे करू आता स्वतःशीच संवाद, आपणाच वाद आपणाच पाशी, ते स्वतःला सांगतोय. चूक झाली, धावा येत नव्हत्या आणि अशा मोक्याला, अशा क्षणाला मात्र ही झालेली चूक 4 धावा देऊन जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमचं आपण खरं तर फलंदाजांचं कौतुक करूया. प्रयत्न सोडले नाही आणि प्रयत्नांती परमेश्वर आपण नेहमी म्हटलंय ते पाहायला मिळालं. अगदी आपण पाहतो चौकार मारण्याच्या प्रयत्नात होते, 3-4 फटके लागले सुद्धा, परंतु त्या फटक्यांना, त्या चेंडूंना अडवलं गेलं. अखेरीस एक चौकार आलाय. रनसंख्या डबल डिजिट मध्ये 13 या आकड्यावर. 13 ऑन द स्कोरबोर्ड विदाउट लॉस. सलगचे 2 चेंडू मागच्या का खरं तर आपण बघितलं गेलं, एक वाईट आणि एक डॉट आलाय. अराउंड द विकेट, बॉल थांबलेत. स्टान्स रीड करण्याचा प्रयत्न झाला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ही कुरघोडी नेहमी पाहायला मिळते. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये रनअप असतो, रनवे असतो, त्यामुळे जर का फलंदाजांनी जर का गोलंदाजाला थांबवलं, मग किरण पोलार्ड बॅट फेकून देतो, बरोबर ना, बघितलं ना आपण. मग मिचेल स्टार्क चेंडू फेकून देतो, बघितलं ना आपण. हे नेहमी आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये कुरघोड्या नसतील ना तर मजा नाही. अराउंड द विकेट, टॅप केलाय आणि येईल हा डॉट बॉल. बॉल जात नाहीये. मला वाटतं मागच्या वर्षीपेक्षा थोडी बाउंड्री लाईन थोडी मागे आहे. किती फीट? 3 फीट 4 फीट मागे घेतले मला वाटतं तुम्ही. 3 फीट मागे घेतले कदाचित, कारण मागच्या वर्षी भरपूर चौकार येत होते, या वर्षी चौकार येत नाहीयेत. मैदानाची आखणी ऐकून धावसंख्या झाली ती 15 रन स्कोर बोर्ड पे. पंधरा धावा. स्क्रीनचा कोणी स्पॉन्सर भेटतो का बघा आपल्याला, स्क्रीनचा है ना. नाही, काय करायचं माहिती आहे, ओनरच स्क्रीनवाल्याला घ्यायचा, म्हणजे तो आपल्याला स्पॉन्सरशिप देईल. स्क्रीनमध्ये मजा असते, रसिक प्रेक्षकांना बघायला भेटते ना, ॲक्शन रिप्ले कसं होते, काय होते, कसा फटका सजवलाय. कधी कधी हल्ली माणूस मोबाईलवर भरपूर बिझी असतो. वाईट बॉल आहे. मगाशी जी फलंदाजी झाली ना, खरं तर आम्ही क्रिक लाईव्हच्या आमच्या टेक्निकल एक्सपर्टला साहिलला आम्ही जरूर सांगू की ती ॲक्च्युली ती जी हायलाईट होती ना ती लगेच यायला पाहिजे. इतकी जबरदस्त फलंदाजी झाली. खरं तर क्रिकेट हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे आणि बुद्धिमत्ता कशी वापरली जाते ते फलंदाजांनी दाखवलं. जबरदस्त खेळ झाला. राईट फ्रॉम स्टार्ट टू एंड तग धरून उभे राहिले. रक्षित प्रतिष्ठान. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17. वारंवार ही चर्चा होईल. जबरदस्त क्रॅकिंग रॉकेट शॉट. वाह बाय वाह, अप्रतिम कलात्मक स्ट्रोक. 10 पैकी 10 गुण मिळतील. धावा मिळतील 4. रणसंख्या पोहोचतील 21 वर. कडक शॉट. ग्राउंड शॉट गेले तर टॅप जाईल काय. ग्राउंड त्याने इतका जोरात मारलाय रॉकेट, त्याच्यासाठी टॅप काय. टॅपवर त्याचा जबरदस्त डॉमिनन्स आहे. रणसंख्या 21.
सन्माननीय अविनाशजी पाटील आणि भैरवजी पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठाकडे. आपलं वॉर्म हार्टेड वेलकम असणार आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि रसिक प्रेक्षकांचं आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनस्वी स्वागत. वेलकम वॉर्म हार्टेड. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 21. सरळ सोडून दिलाय. दॅट शुड बी वाईट बॉल कॉल. वी कॅन क्लिअरली सी that is a white ball. One more added into the extras. Another run considered with the bat. That is a extra run. धावसंख्येचा आलेख वाढत चाललाय. हाही बॉल सरळ सोडून दिलाय. गोलंदाज इन्व्हाइट करत होते फलंदाजाला, परंतु फलंदाजाचा मोह फार छान आपण पाहिला. त्याचा कंट्रोल, नियंत्रण चांगलं आहे. त्याला काय सिट्टाही वाजवा, होऊन जाऊ द्या. जरा जोरात पाहिजे. 23. चला, अविनाश पाटील आणि भैरव पाटील यांना मी इन्व्हाइट करतोय की यावं आपण या व्यासपीठाकडे. अराउंड द विकेट मिस टायमिंग स्ट्रोक आहेत. फील्ड मिड ऑफ मध्ये क्लिअर करत असताना फटका फसला होता, परंतु ही एकदा मिळणार. रणसंख्या पाहायला मिळेल ती 25-25. नेरुल बॉक्स प्रीमियर लीग 2025 चा दीपमान 16 आपण एन्जॉय करतोय. मॅच नंबर 4 मध्ये दोन टीम्स, मैत्री टायटन्स दीपकदादा पाटील अक्षय काले यांचा संघ, मातोश्री जतीनजी धनावडे यांचा संघ. पिंक जर्सी प्रदान केले. टॅप केला बॉल. बॉल आहे वर्तुळामध्ये, चौरसामध्ये. एक जाव. रणसंख्या किती तर 26-26. खेळ आत्मीयतेचा, खेळ आनंदाचा, खेळ उत्साहाचा, खेळ ऊर्जेचा. या खेळामध्ये ऊर्जा, उत्साह. चष्मा काढून ठेवा. नाही, डोळ्यांवर हात दिले तर चष्म्याचं काम काय, बरोबर ना? चष्मा जर का फुटली तर 2,500-3,000 ते, बरोबर ना? आई बाबांचा ओरडा मिळेल तो वेगळा, लग्न झालं असेल तर बायकोचा ओरडा तो वेगळा, आणि डॉक्टर तिकडे चाचपणी करेल त्याचे पैसे वेगळे, आणि नंबर का वाढला असेल तर तो टेन्शन वेगळा. म्हणजे किती टेन्शन आहेत माणसांना, आता भरपूर टेन्शन आहे. 28 हवा. पण आमचे विघ्नेश मडवी प्रत्येक एका खेळाडूवर पैसे लावते, त्यांचं आपण कौतुक करूया. खेळाडूने जर का 50 धावा काढल्या तर 1,000 रुपये मिळतील. टायमिंग 3 षटकांसाठी किती टायमिंग वापरलाय बघा. 3 मिनिटं राहिलेत. And the new bowler in at number 4, Mr. अविनाश. गतवर्षी अविनाशचा खेळ मी पाहिला. अविनाशनं चांगलं इम्प्रेस केलं होतं. अविनाश विथ द बॅट, अविनाश विथ द बॉल, अँड ही इज फिटनेस ॲथलेट. सो अविनाशनं मी म्हणेन चांगलं इम्प्रेस केलं, म्हणूनच याही वर्षी त्याची वर्णी लागली. आणि डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून कॅप्टननं त्याच्यावर विश्वास दाखवलाय. त्याला कमालीचं कमबॅक करून द्यावं लागेल. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की लोकांची तोंड जर का तुम्हाला बंद करायची आहे तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे कमबॅक. ते करून द्यावं लागेल. अविनाश. क्लीन बॉल. मगाशी म्हटलं आम्ही, इट्स अ पिन ड्रॉप सायलेन्स इन द मॅच. अ मॅग्निफिसंट अटॅक. पहा तिकडे कॅमेरा आहे, कॅमेराच्या अगदी डाव्या अंगाला तिथे आमच्या माता भगिनी आहेत. त्यांना जर का मॅच पाहायचं असेल तर त्यांना आपण थोडं पुढे जागा द्या. तिथे आमच्या महिला भगिनी आहेत. आज महिला दिवस स्पेशली आज आहे म्हणून नव्हे तर महिलांना आपण थोडं प्राधान्य देऊया. आणि अक्षयजी काले आहेत, त्यांना मी विनंती करू की महिलांना तिथून आमच्या व्यासपीठाकडे प्राचारण करण्यासाठी थोडी जागा आपण दाखवा, दिशादर्शक आपण व्हा. आलेल्या तमाम अतिथींचं आपण करतोय सहर्ष स्वागत. पहिला विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद. जबरदस्त कमबॅक केलंय गोलंदाज अविनाशनं. पुढे गेले. हाऊ इज दॅट इज अपील. अंपायर इज मोमेंट इज प्लेस. काय घडले पाहूया. दोन्हीकडे बाद असेल तर 2 फलंदाज बाद आहेत का? चला नेक्स्ट मॅच मध्ये
जिशा 8 नेरुल आणि रक्षक प्रतिष्ठान कॅप्टन आपण सज्ज राहा. चला विन अशा दोन टीम्स मध्ये ही मॅच होईल. आमच्या रसिक प्रेक्षकांना मी विनंती करू की आपण माता भगिनींसाठी आपण जागा द्या थोडी बसण्यासाठी. चेअर असतील तर द्या तिकडे. चला फलंदाज कोणत्या दिशेला बाद आहे? इकडे नॉन स्ट्रायकर आहे. रिव्ह्यू घेतला तो गोलंदाजी करणाऱ्या टीमनं, तो सक्सेसफुल झाला म्हणजे रिव्ह्यू कंटिन्यू असणार आहे. बरोबर. फलंदाजी करणाऱ्या टीमनं तुम्हाला चॅलेंज केलंय. ओके चला आपण पुन्हा एकदा रिव्ह्यूच्या माध्यमातून बघूया कोणता फलंदाज बाद झालाय. चला डिसिजन खरं तर येणं बाकी आहे. तर आम्ही विनंती करतो सेक्टर 10 नेरुळ मधील अनेक आमचे खरं तर मित्र आणि या स्पर्धेसाठी खेळ पाहण्यासाठी दाखल झालेत. आम्ही शुभम चव्हाण, सचिनजी काळे, निखिलजी पारखे, गणेशजी भोसले, रोहितजी बोडके, दीपराजजी काळे, संदीपजी पवळे, केतनजी चौधरी, रोहनजी उनावणे आणि अक्षयजी झांजुर्णे सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे नेरुळ बॉक्स प्रीमियर लीग मध्ये. रोहित या, पाहू नका आमच्याकडे असं या. येस या दादा. सचिनजी आपण देखील या. येस अजितजी कदम यांच्या मातोश्री आणि खरं तर त्यांची बहीण खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये नितेशजी भोयर यांच्याकडे. चला रिव्ह्यू इज सक्सेसफुल सो बॅट्समन इज नॉट आउट. इट्स अ नो बॉल +1 धावा मिळतील 2. नो +1 म्हणजे 2 मिळतील. बरोबर. रन संख्या 31. 31 रन स्कोर बोर्ड पे. गॅप शॉट सिलेक्शन. एक धाव. धाव संख्या 32. 32. रिव्ह्यू. चला बॉलिंग करणाऱ्या टीम कडनं रिव्ह्यू घेतलाय. चला म्हणून स्क्रीन पाहिजे. स्क्रीन असली की स्क्रीनवर पाहायला भेटतं, वेल वाचतो, बरंच काही होतं. स्पर्धेचं ग्लॅमर वाढतं, स्पर्धेची ग्लोरी वाढते, स्पर्धेचं आकर्षण वाढतं. आठवड्याच्या व्यापातून बाहेर निघून एकत्र येणं म्हणजे क्रिकेट. सगळी ताण तणाव विसरून हसत खेळत गल्लीत जमा होणं म्हणजे क्रिकेट. व्यस्त दिनचर्येतला तो एक छोटासा विरंगुला म्हणजे क्रिकेट. जिथे फक्त मित्र, बल्ला आणि बॉल, अर्थातच इतकंच असतं ते क्रिकेट. जिथे खरं तर बॅट हातात घेताच साऱ्या दिवसाचा थकवा आपण विसरतो म्हणजे क्रिकेट. चला चेंडू झालेत, 2 झालेत फक्त. अराउंड द विकेट. गोलंदाज तयार आहे. सारा सोडून दिलाय. दॅट शुड बी व्हाईट बॉल. एक धाव मिळणार. रन संख्या झाली ती 33. आमचे दीपक खरं तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मोठी ऑफिसर्स आहेत. ते मॅचला एन्जॉय करतात. सांगतायत की ही पिंक थीम त्यांना भरपूर भावली आणि जुईनगरची स्पर्धा ते कव्हर करणार आहेत. त्या स्पर्धेमध्ये ती ही थीम वापरतील कदाचित. एकूण धावसंख्या 34. 34. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3-3. दोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने आपण स्पर्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. यूट्यूब ही वाहिनी आपण वापरली आहे. अराउंड द विकेट. पुढे गेले
रॉकेट फेकलाय बॉलला. मिडॉन मध्ये किती ती कल्पकता बघा, स्नायूंची लवचिकता, चेंडूवरची नजर. आता मगाशीच तर तू म्हणालास की 3 चेंडू आहेत, एकच झालाय, मग 2च उरले. सोपं आहे गणित, त्यानेच सांगितलं ना 3 आहेत. गणित कच्चं नाहीये, माणसाच्या बुद्धिमत्तेला. ओ इथे चांगली संधी होती परंतु संधी गमावली आहे. बॉल 2 टप्पे पिक करायचा प्रयत्न केला. अनदर 1 रन कन्सिडर्ड विथ द बॅट. देर इज गुड रनिंग बिटवीन द विकेट ॲज वेल. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण कौतुक करतोय. प्रसाद आणि ऋषी या 2 फलंदाजांचा. रणसंख्या 36. स्पर्धेचा उच्चांक आपण पाहिला तर या बॉलवर जर का 4 धावा आल्या तर स्पर्धेचा उच्चांक पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल 1 मिळेल की मिळेल विकेट. विकेट. रणसंख्या 36 आणि 37 धावांचं टार्गेट. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. सो आय वुड लाईक टू कॉल टीम जिशा 8 नेरुल अँड टीम रक्षक प्रतिष्ठान. ओनर आपल्याला पाहायला मिळतील अक्षय बाळील आणि त्याचबरोबर सचिन जाधव आणि अमृता जाधव. सन्माननीय सचिनजी लवटे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहिली आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे आपण प्रत्येक एका खेळाडूच्या अंगावर जी टी शर्ट आपण पाहतो ती टी शर्टचे पुरस्कर्ते आमचे युवा सन्माननीय सचिनजी लवटे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कोण टॉस जिंकलाय? काय कोणी बोललंच नाही का? तू जिंकलायस. काय असणार डिसिजन? पुन्हा एकदा 4 षटकं. पहिल्या विजयाचा आत्मविश्वास दोन्ही टीमकडे. एक चांगला उलटफेर आपल्याला पाहायला मिळाला जो खेळ झालाय. अर्थातच प्रतिस्पर्धी संघ तितकाच रफ अँड टफ आहे. मॅच मध्ये मजा येईल परंतु टॉस जिंकलात. काय असणार डिसिजन? टीमचा डिसिजन असा आहे की आम्ही बॅटिंग करू पहिला, तर आम्ही बॅटिंग करू. सो ऑन बिहाफ ऑफ टीम तुम्ही बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. एक मॅच जिंकलात. एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि क्रिकेटचं एक वेगळं ग्रॅमर असतं. ओरम क्रिकेट भरपूर खेळता परंतु अंडरम क्रिकेट म्हटलं की मग हा क्रिकेट जवळून खेळायला मिळतो, पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो, न्याहाळायला मिळतो. या क्रिकेटला तुला काय सांगता येईल? अंडरम क्रिकेट आणि ओरम क्रिकेट एकंदरीत जर का पसंती द्यायची झाली तर दोन्ही खेळाला देणार जरूर, परंतु कोणत्या खेळाला जास्त पसंती मिळेल? नक्कीच सुरुवात जे केली ती अंडरमपासूनच केली आम्ही आणि मला हा अंडरम खूप आवडतो ओरमपेक्षा जरी कम्पेअर केला तर. प्रश्न याचं उत्तर तुला द्यावे लागतील. ह्याने सांगितलं की अंडरम क्रिकेट याला आवडतं. या प्रश्नाचे उत्तर काय काय असू शकतात? ॲज अ प्लेअर म्हणून स्पर्धेसोबत जोडल्यानंतर तुझंही क्रिकेट अंडरम क्रिकेटसाठी ओळखला जातोस. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हीही पाहत असतो. भले ऑनलाईन भरपूर कमी पाहायला मिळतात कारण ओरम क्रिकेटच्या स्पर्धा असतात. अंडरम क्रिकेटच्या स्पर्धा तशा नवी मुंबईमध्ये फार कमी होतात. या स्पर्धांचं आकर्षण जिथे जिथे या स्पर्धा असतात तिथे तिथे वेगवेगळ्या क्षेत्रांमधनं अनेक रसिक प्रेक्षक जॉईन होत असतात आणि या खेळाला चांगली पसंती मिळाली आहे. प्रश्न असा होता की या खेळाला मला खेळायला पसंती आवडते. काय काय कारणं असतील या खेळाला पसंती मिळते? कारण तर हे आहे की पहिली बॅटिंग घेतली आहे त्यांनी. बॅटिंग पहिली घेतली कारण बॅटिंग चेस होतात, कधी होत नाही. आता आम्ही चेस केले, त्यांनी नाही केले. चांगला परफॉर्मन्स होतो आहे आणि बॉक्सचं बोलायला गेलं तर ओरमपेक्षा तरी चांगलं आहे आणि त्याच्यातूनच माणूस पुढे जातो. बॉक्स खेळून ओरम नंतर झटपट खेळ आहे आणि एका दिवसात किमान एका बक्षिसाला पात्र ठरणारे अनेक खेळ आणि कदाचित असं आपण म्हणूया की फार जवळून हा खेळ पाहायलाही मिळतो, अनुभवायलाही मिळतो. एन्जॉय करा क्रिकेट आणि जरूर दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा. मॅच ऑन आहे. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतात की धावसंख्या झाली 36-37 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय आणि या 37 धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीचे पहिले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. इन ऍक्शन मध्ये धीरज आणि अनुप. चला आणि पहा आता पहिल्या राऊंडचा खेळ झाला. दुसऱ्या फेरीमधील अनेक सामने आपल्याला पाहायला मिळतील. विजेते जे संघ आहेत त्यांना ऑफकोर्स एका खेळाडूला आपण टी शर्ट पुरस्कृत करून सन्मानित केलं आणि आयोजकांचा नियम आहे 88 आहे की ती टी शर्ट परिधान करूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारावा लागेल. सो ऑड मॅन आउट आपल्याला एक खेळाडू पाहायला मिळेल. बरोबर. सो जो खेळाडू क्लास अपार्ट खेळ साकारेल त्याला आपण सन्मानित करतो मॅन ऑफ द मॅच आणि त्याला ती टी शर्ट परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारावा लागेल.
सलग 3 चौकार जर का लगावले तर अक्षय काले संघाचे संघ मालक त्यांच्याकडनं 1000 रुपये मिळतील. एज अँड गॉन प्लेड ऑन. फलंदाज बाद. बॅट्समन क्रमांक 1 बट अनुप मोठा फलंदाज आयकॉन प्लेअर चॉईस प्लेअर निवडीचा खेळाडू बाद झालाय. नशिबासोबत प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत धावपळ म्हणजे क्रिकेट. आणि अंडरम क्रिकेटमध्ये भरपूर धावपळ असते बघा. ओरम क्रिकेटमध्ये जे पॉइंटमध्ये फिल्डर असतात ना, डीप पॉइंटमध्ये थर्डमॅनमध्ये त्यांची तितकी हालचाल नसते, परंतु अंडरम क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूची हालचाल असते. प्रत्येक खेळाडूकडे एक मोमेंटम असतो, प्रत्येक खेळाडूकडे एक चांगला उत्साह असतो, प्रत्येक खेळाडूकडे एक चांगली ऊर्जा असते. क्या बात आहे. धन्यवाद, मनापासून आभार तुमचा. आमच्यावर प्रेम असंच राहू द्या. थम्सअप मध्ये जास्त पीएच लेवल जास्त आहे, त्याला आपण बाजूला ठेवू. स्प्राईटची पीएच लेवल थोडी कमी आहे, ह्याला आपण. दिस इज गुड स्वीट. थँक्यू वन्स अगेन विघ्नेश मडवी, आज संघ मालक म्हणून आमच्या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. आमच्यासाठी शीतपेय ज्यांनी उपलब्ध करून दिलं, आम्ही युवराज माले यांना विनंती करू की आपण मेक युअर चॉईस. युवराज. Bowling track for Aniket, a real star and social media influencer with the ball. Oh, काय घडतोय? There is no calling, no communication, and a batter is OUT out. बॉल काउंटचा जमाना गेला ना आता. नाही पण तो नाहीच आहे. कारण त्याचं काय आहे हर्षद मडवी माहिती आहे का? नो बॉल जो फेकलाय ना तो नकारात्मक चेंडू आहे आणि ती गोलंदाजाची चुकी आहे. आणि रनआउट झाल्यानंतर त्याच्यामध्ये फिल्डरचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि फलंदाजाची चुकी असते, म्हणून तो बॉल काउंट नसतो. म्हणजे त्याचं श्रेय गोलंदाजाला नकोच, हे त्याचं विश्लेषण आहे. अर्थातच आपण चर्चा करतोय या खेळासोबत. हा बॉल वाईड असणार आहे, वाईड बॉल. धावा कशा येऊ द्या, आल्या पाहिजेत. 5 धावा, 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. कट केला बॉल, दॅट इज जस्ट अ सिंगल. रन संख्या 6. सन्मान्य लक्ष्मणजी काले सर आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आमचे अक्षय काले यांचे पिताश्री. आम्ही लक्ष्मण काकांना विनंती करू की आपण यावं या व्यासपीठाकडे, आपलंही सहर्ष स्वागत असणार आहे. पुढ्यात टाकला, डिफेन्स केला. ओ द खली. फलंदाज घाबरले ना बाबा, एवढे मोठे फलंदाज कुस्तीपट्टू. आता हा कुस्तीपट्टू जर का फलंदाजाला जर का त्याने घेरलं तर हा आपला भारतीय आहे मॅथ्यू हेडन आहे. ओ या वेळेला पण टॅप केला बॉल, जस्ट डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज वाढत चालेल. गोलंदाजी करणाऱ्या टीमचं आपण कौतुक करूया. त्यांची रणनीती, त्यांची प्लॅनिंग, त्यांची स्ट्रॅटेजी. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग झाली. 36 धावा उभारल्या, 37चं टार्गेट सेट झालं. आणि यात हवा डिफेन्स करत असताना पहिलं षटक कसं असायला पाहिजे. सुरुवात चांगली असली की मग मध्यानं चांगला होईल, शेवट चांगला होईल. त्याच्यासाठी मोमेंटम तुम्हाला खरं तर मी म्हणेन सुरुवातीपासूनच आपल्या टीमकडे मेंटेन ठेवावं लागेल. म्हणूनच गोलंदाजी करण्यासाठी खरं तर अनिकेतला प्राचारण केलं. अनिकेतनं षटक फेकत असताना फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलं. ऑलमोस्ट 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त 7. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या जवळ आहेत बघा. त्यांचा एक हात तोंडावर आणि एक हात खाली आहे. अर्थातच 4 धावा.
चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. मगाशी फलंदाज रनआउट झाले, त्यांनी सांगितलं की ही धाव होती, परंतु संघाने सांगितलं की ती धाव नव्हती. कधी कधी मैदानामध्ये असं होत असं. आणि याला चौकार आणि एकूण धावसंख्या डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावर. 1-1 for 2. प्रत्येक चौकाराला आपण 200 नको 250 देऊ, म्हणजे कसं 2 चौकार लागले की 500 आपले होईल, राऊंड फिगर होईल. बरोबर ना? काय वांद्यात नको आपल्याला. 250 बरोबर. एका चौकाराला 250, 2 चौकारांना 500. अक्षय काले. अक्षय काले कोण आहेत? तर अक्षय काले मैत्री फाउंडेशन नवी मुंबईचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. बरोबर. आणि या संघाचे ते संघ मालक आहेत. आणि जतीनजी धनावडे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी डबल म्हणजे 500 रुपये. जतीनजी धनावडे कुठे आहेत? हे आहेत का? चला विकेटला 500 आलेत. चला डावखोर त्याचे गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. चेतन. ओ वाव, यू ब्युटी, मॅग्निफिसंट बॅटिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. वाव, 500 रुपये जमा अकाउंट मध्ये. जतीनजी धनावडे यांच्या वतीनं कॅश प्राइज 500 रुपये प्रत्येक विकेटसाठी. कलाकार मल्टीमीडियाचे ते खरं तर मी म्हणेन ओनर आहेत. आणि संपूर्ण ही ग्राफिक्स आणि हे डिझाईन्स आणि होर्डिंग्स आपण जे पाहतोय, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतनं आलेत तेच आपले कलाकार, आर्टिस्ट, अर्थातच जतीनजी धनावडे यांचं आपण मनापासून आभार आणि कौतुक करतोय. जतीनजी धनावडे यांच्यासोबत आपण थोडी चर्चा करूया. बरोबर. ही पिंक थीम त्यांच्या डोक्यात कशी आली? आणि योगायोग असा आहे की त्यांनी पिंक निवडले बघा. आणि अप्रतिम खेळ सुरू आहे. आपण फलंदाजी करणाऱ्या टीमला थोडं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करूया. इथून पुढे चौकार तुम्हाला ठोकावेच लागतील, प्रयत्न करावा लागेल. हा वाईट बॉल आहे. सन्माननीय राहुलजी गायकवाड उपस्थित आपल्याला पाहायला मिळते. त्यांना मी इन्व्हाइट करतोय की यावं आपण या व्यासपीठाकडे. यावेळेला व्हाईट बॉल. आणि या दरम्यान सन्मान्य अजयजी शिंदे सरांचे इथे शुभ आगमन झाले. जेव्हा जेव्हा नवी मुंबई खरं तर नेरूल बॉक्स प्रीमियर लीग असते, ही नेरूल बॉक्स प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा भरवण्यात येते तेव्हा तेव्हा नेहमी आधाराचा हात देणारे आणि नेहमी आपल्याला मार्गदर्शक ठरणारे आमचे मित्र अजयजी शिंदे यांना मी इन्व्हाइट करतोय की यावं आपण या व्यासपीठाकडे. आपलंही NBPL च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बॉल ढेंगणातनं पसार. 1+1 धावा मिळतील 2. रणसंख्या किती? 17. किती काढायचे ते आपण जरूर पाहूया. 3 चेंडू झालेत, 9 मध्ये 17 आल्या. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे मोमेंटम आहे. अजून टॅप केला बॉल सरळ सोडून दिलाय. तिथे थोडी चकमक झाली, चकमकीमध्ये बॉल अडवला गेलाय. 14 चेंडू 20 धावा. अजूनही मॅच काढायची आहे. गॅपशॉट सिलेक्शन करायचं आहे. चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप आणि चांगला थ्रो ॲज वेल. गुड कॉल. एक मिळाली आहे. धावसंख्या झाली ते 18. उद्या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे ना? मजा येईल. चारे मुंडे चीत करायचं आहे. न्यूझीलंड आहे ना? सांगता नाहीत कारण न्यूझीलंड म्हणजे डार्क हॉर्स. कहीं पे निशाणा, कहीं पे निगाहे, जाना था टोकियो, पोहोच गए लंडन. फटका 1 धाव मिळणार. 1 न रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. ती पोहोचले 19 वर. 19 18 अजूनही पाहिजेत. 12-18. दखली आलेत बॉलिंग ट्रॅकवर. शक्ती नाव छान आहे. शक्ती पिल्ले. ओ बीट केलं होतं. विकेट किपर चूक करतोय. 1 धाव मिळणार. अजूनही 11 चेंडू 16 धावा. 11 चेंडू 16 धावा. 16 धावा 11 चेंडू. मॅच कोण जिंकेल कोण हारेल
मॅच मध्ये घुसमट वाढली आहे, मॅच मध्ये इंटेन्सिटी वाढली आहे, मॅचची एनर्जी वाढली आहे. पुढे आले, बॉल सर सोडून दिलाय, वाईट मिळणार. 11 चेंडू आणि 15 धावांची अजूनही गरज आहे. 16 11-16. टॅप केला बॉल, फिल्डर आहे, धाव मिळेल का? हो, 2 चेंडू मध्ये 1 वाईड आणि 1 सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. 22 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 37 काढायच्या, अजूनही 15 धावांची गरज आहे. ही बॉल इन स्विंगिंग बॉलिंग सांगतोय. गुड बॉल, गुड बॉलिंग. अजूनही 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. यावेळेला फिरवलाय, गर फिरवलाय, एकदा मिळणार. अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. एकूण धावसंख्या झाली ती 23. 14 काढायचे, चेंडू असतील 8. 8 मध्ये 14, 14 8 8 14 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. प्रत्येक चौकारासाठी 250 रुपये आहेत, म्हणजे 2 चौकारांसाठी कॅश प्राइस 500 रुपये. फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये असणार आहेत. ओनर्स कडनं जतीनजी धनावडे एका बाजूला आणि त्यांच्या विरोधात दीपक दादा पाटील, अक्षयजी काले. अक्षय काले या मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचं आपण जरूर कौतुक करणार आहोत, कारण त्याचं आपण जरूर या षटकानंतर सांगूया. 1 चेंडू शिल्लक असणार आहे. पुढे गेले, पुढे जाऊन बॉलला उचललाय, फेकलाय, 1 तर मिळणार आणि 1 ना आता इक्वेशन आहे 6 ला किती? 12. चला, 6 बॉल आणि 12 धावा. अक्षय काळे यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू आयोजन कमिटीच्या वतीनं, NBPL च्या वतीनं. कारण जेव्हा टी शर्ट आणि जर्सीज, म्हणजेच टी शर्ट, जर्सी आणि ट्रॅक पॅन्ट जेव्हा सुपूर्द केली गेली, तेव्हा त्या ट्रॅक पॅन्टचा कलर थोडासा डिफरंट आला होता. त्यांनी कोणताही हलकल्लोल न करता आमच्या आयोजन कमिटीला त्यांनी खरं तर मी म्हणेन साथ दिली आणि कोणतीही नाराजी त्यांनी व्यक्त केली नाही. आणि आपल्या टीमसाठी मात्र काळ्या रंगाची ही ट्रॅक पॅन्ट खरं तर मी म्हणेन परिधान करणं ॲक्सेप्ट केलं. त्यासाठी अक्षय कालेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण स्पर्धेमध्ये कुणीतरी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे आणि नेहमी अक्षय हा नम्र असा होणार आहे आणि नम्र असा खेळाडू खरं तर आपण नेहमी स्पर्धेसोबत संलग्न आपण पाहतो. अक्षयचं आपण मनापासून कौतुक करूया. 6 चेंडू आणि 12 धावा. काय करायला पाहिजे जेणेकरून बॅटिंग करणारी टीम, या टीमकडे मोमेंटम येईल? पहिल्या 2 चेंडूमध्ये किमान 1 चौकार येणं गरजेचं असणार आहे. तो चौकार जर का आला तर मॅच मध्ये इम्पॅक्ट बॅटिंग टीमकडे जाईल. नो बॉल आहे. चला, आता अर्ध काम सोपं केलंय. म्हणजे हे असं झालं की ज्याचा नेहमी 1 नंबर येतो तो परीक्षेला नेमका पुढ्यात आलाय. म्हणजे तो उजव्या बाजूला थोडा पेपर जरी काढला तरी आपल्याला त्याचं पाहता येईल. प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइस 500 रुपये असणार आहे आणि गोलंदाज प्रयत्न करेल जतीनजी धनावडे. 6 चेंडू आणि 10 धावा. टक 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 आवाज येतोय. नाही, हे ऍक्सेप्टेड नाहीये खेळामध्ये. खेळामध्ये एकाग्रता तुमच्याकडे असायला हवी. कॉन्सन्ट्रेशन इज द पॉवरफुल वेपन इन द गेम ऑफ क्रिकेट. व्हेन वी टॉक अबाउट क्रिकेट, इट्स ऑल अबाउट कॉन्सन्ट्रेशन. 6 ला 8. 6 चेंडू 8 धावा. चला, बॅट्समन लगेच जा. 6 चेंडू आणि म्हणजे मोफतच्या 4 आल्या, म्हणजे बॉल न खेळता 4 आल्या, म्हणजे मॅच मध्ये मोमेंटम तुम्ही दिलंय, बहाल केल्या. ओ, अजून 1 चौकार. चला, 250 येऊ द्या. मग या चौकाराचं काय? इसका क्या? चला, 500 आले. आता 5 ला किती? रसिक प्रेक्षक एन्जॉय करतात का या मॅचला? एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद प्लीज. NBPL
अंगणातल्या गप्पा आता मैदानात उतरल्यात आणि आता चौकार आणि चौकारांचे जल्लोष आणि आऊट झाल्यावरचे वाद म्हणजेच खरं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. नो बॉल, नो बॉल नाही, ही गोलंदाजी नाही चालणार आहे. चुका होत आहेत, 3 हवे आहेत. चला जिशा 8 आणि रक्षक प्रतिष्ठान आपण सज्ज राहा प्लीज. ओ क्लीन बॉल, दांडी गोल इन स्विंगिंग बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉल. लुक ॲट दिस बॉल, लुक ॲट द स्क्रीन. क्रिक लाईव्ह आपल्याला काय दाखवतोय पाहूया. आमच्या कॅमेरामॅननं काय टिपलंय. बोटांवरची जादू सादर करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. खरे पाहता क्रिकेटमध्ये या मॅजिकल स्पेलला मी म्हणेन चांगला टाळ्यांचा प्रतिसाद सुद्धा मिळालाय. जबरदस्त गोलंदाजाने 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा मिळणार. गोलंदाज म्हणजे तंत्र आणि कौशल्याचं सादरीकरण. हाताची 5 बोट आणि त्या 5 बोटांचा जबरदस्त वापर करत असताना कनिष्ठ, अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगठा. अ मॅजिकल बॉल स्पेल हातालाय. स्विच अँड गॉन, स्विच अँड जस्ट अ सिंगल. रन संख्या 35. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. या अगोदरची मॅच फार चांगली रंगली आणि ही मॅच चांगली रंगतीये. अजून एक जबरदस्त एक डॉट बॉल पाहिजे. मॅच मध्ये मजा येईल. रसिक प्रेक्षकांना आपण आवाहन करूया, डॉट बॉल पाहिजे का? डॉट पाहिजे, डॉट पाहिजे, मजा येईल. चला जतीन, खर तर यावेळेला आपण जरूर पाहताय की बॅटिंग करणारी टीम कडनं कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीम साठी 2-1 अशी इक्वेशन आहे. मॅच हाय व्होल्टेज होतीये. मॅच मध्ये सामना अटीतटीचा झालाय. मॅच मध्ये खर तर मी म्हणेन क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळते. कालजाचे आणि घड्याळाचे ठोके एकाच वेळी धडधड करतानाचा भास होतोय. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, मनातला उत्साह वाढवणारा सामना, प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 1 धाव. अम्ब्रेला सेटअप. काय हाही आवाज कमी केला, बंदच करून टाका मग. आणि हा 6 मारलाय. थांबा 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 थांबा, ऐका उगीच घाई करू नका. मॅच मध्ये अजूनही आहे. ओ धाबे धनानलेत, अजूनही जिंकले नाहीयेत. 1 चेंडू 1 धाव. फलंदाजाच्या अंगामध्ये महेंद्रसिंग धोनीचा भूत आलेला. मजा आलीये. 1-1. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 50-50. चला, जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत आतमध्ये कुणी जाऊ नये. आतमध्ये गेलात तर मग पेनल्टी मिळणार. धिंगाणा काय करायचा तो बाहेर करा. काय ना, आता होली येते ना. होली कब है होली. 1-1. A close encounter, a close fight, a good emotions, roller coaster moment in the match. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी, NBPL साठी, नेरुल बॉक्स प्रीमियर लीग सीझन 3. 1 चेंडू 1 धाव. आणि ही 1 धाव. धाकधूक. नॉट आउट इज द सॉफ्ट सिग्नल. लेट अस सी टेक्नॉलॉजी काय दाखवतंय पाहूया. दाखवा त्या स्क्रीनवर बघा. स्क्रीनवर बघा. तिथे बघा स्क्रीनवर. ते बघा, नारळाच्या झाडाखाली स्क्रीन आहे. कोण जिंकेल कोण हारेल पहा.
चला फिल्डिंग सेटअप करून घ्या आणि ओपनिंग पेर लगेच उतरा मैदानामध्ये नेक्स्ट मॅच साठी. धाकधूक झाली आहे दोन्ही टीम्स मध्ये. ते सिट्ट्यावाले आहेत का सिट्ट्यावाले तयार राहा. And it's a not out and a winning team. I would like to congratulate team Maitri Titans, Deepak Datta Padil, Akshay Kale, Abhinandan and hard luck team Matoshri. Your fight well. जतीनजी धनावडे प्रयत्न फार छान झाला परंतु अपयश आलं. दादांच्याच शुभ हस्ते आम्ही विनंती करू की आपणच आपल्या खेळाडूचा सन्मान करावा. हरकत नाही. अक्षयचे आहेत का? हो ओके द्या. चला आणि 2 गोलंदाजांनी क्लीन बोल्ड केलं होतं. अर्थातच 2 विकेट्स घेतले होते. त्यांच्यासाठी कॅश प्राइस 500 आणि 500 रुपये होते. अर्थातच आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोही आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा आपण सन्मान करणार आहोत आणि त्याचबरोबर अक्षय काळे यांच्या माध्यमातून कॅश प्राइस 500 रुपये होतं चौकारासाठी त्याचाही आपण सन्मान करतोय. सो ओव्हरऑल आपण पैशांचं वितरण करूया आणि कॅश प्राइस डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आम्ही अक्षय काळे यांना विनंती करू की आपण पुढे यावं. त्याचबरोबर आमच्या हर्षजी मडवी आपण आम्हाला